मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरती गेले 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र कोंडी सुटताना पाहायला मिळत नाहीये। आपल्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत। सर, 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत। कोंडी सुटताना पाहायला मिळत नाहीये। सरकारची तशी इच्छाशक्ती दिसत नाही। सरकारने जर इच्छाशक्ती दाखवली तर ही कोंडी सुटेल। सरकारने 2 पावलं पुढे येण्याची आवश्यकता आहे, पण सरकार पावलं पुढे यायची ऐवजी स्वतःचे पावलं मागे घेऊन जात आहे। पण यात पाहायला मिळतंय की आंदोलकांचं म्हणणं असं आहे की ओबीसी मधून मराठा आरक्षण द्या, मात्र सरकारच्या वतीने सांगण्याचं का ते शक्य नाहीये म्हणून। हे बा, चर्चा तर करायला या, चर्चा तर करायला या ना। किमान आता हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट याच्यामध्ये मराठ्यांना ओबीसीच म्हटलेलं आहे, ओबीसीचा दर्जा दिलेला आहे। तो मागतायत ना, तो मागतायत मराठा समाज, मराठा बांधव ते मागतात, ते द्यायची तर तयारी करा सरकारने। तुमचं पाठिंबा म्हणायचं का ज्या प्रकारे जरांगे पाटलांची मागणी आहे की ओबीसी मधून मराठा आरक्षण दिलं गेलं? हे पहा, मी ज्या जरांगे पाटलांच्या हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट या सगळ्या विषयाच्या मागे आम्ही निश्चित खंबीरपणे आहोत। त्यांच्या मागण्या चुकीच्या असं बिलकुल नाही, त्यांच्या मागण्या योग्य आहे आणि त्याच्या मागे आम्ही आहोत। पण ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहे, ओबीसीतून कुठल्या प्रकारचं आम्ही आरक्षण देऊ देणार नाही। हे बा, मला असं वाटतं मी बाकीच्या विषयावर मी चर्चा करणार नाही। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही स्पष्टपणे भूमिका आहे। त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी रोज येतो इथं। पण एकनाथ शिंदेने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ओबीसी मधून ते शक्य नाहीये। स्वतः एकनाथ शिंदे मागच्या वेळी सुद्धा आंदोलन समोर, एकनाथ शिंदेने जो अध्यादेश दिला त्याची अंमलबजावणी तर करा म्हणा। जो अध्यादेश एकनाथ शिंदेने वाशीला येऊन हातात दिला होता, गुलाल घातला होता अंगावर, शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, कशासाठी घेतली होती, मग हे खोटं बोलले होते सांगा ना। तो अध्यादेश खोटा होता ते सांगा, शिवाजी महाराजांसमोर मी शपथ घेतली ती खोटी होती ती सांगा, मग आम्ही बोलू ना त्यांच्याविषयी। या आंदोलनाच्या मागे आणखी कोणीतरी ताकद आहे अशा प्रकारचं बोललं होतं। काल राज ठाकरेंनी सुद्धा थेट एकनाथ शिंदेंना विचारा अशा प्रकारचं म्हटलं होतं। बरोबर आहे, काय बोल राजसाहेब चूक थोडी बोलले। एकनाथ शिंदेनी जर आंदोलन मागे घेण्यासाठी त्यावेळेस गुलाल उधळला होता, अध्यादेश दिला होता, आता ती वेगळी भूमिका मांडतात, आता गावाकडे निघून गेले, तर राजसाहेब चुकीचं काय बोलले? योग्यच बोलले राजसाहेब। आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे या ठिकाणी भेटायला आल्या होत्या, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणाबाजी दिली, एक प्रकारचं अडवणूक त्यांची करताना पाहायला मिळालं। कसं बघता याकडे? मला वाटतं आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना कोणी अडवलं नाही पाहिजे, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, ते पाठिंबा द्यायला येतात असं मला तरी वाटतं। पाहतो आपण ते पाठिंबा द्यायला येतात आणि सोबत आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण होतं त्यावेळी, त्यामुळे ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावा या मागणीसाठी आमचा पाठिंबा आहे असं अंबादास दानवे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सचिन शिंदे, सरस्वने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।